तुम्हाला काय पिन करावं लागेल नाही का मला? हां, येस. येस. ओके सर. हां, तर स्टार्ट. मी सुरुवात करतो, प्रास्ताविक मांडतो. हो, करा. एक सेकंड. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो हो सर. हो सर, येतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान व रक्तदान शिबिर आयोजनाच्या बाबतीत संचालकाकडून, पुणे विद्यापीठाकडून आपणास एक पत्र आलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण ऑनलाईन पद्धतीने आज कार्यक्रम घेतोय. याचं कारण आपल्याला सुट्टी असल्यामुळे आपण हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतोय. तर याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे युवा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिनकर मुरकुटे सर प्रबोधन करतील, मार्गदर्शन करतील. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंके साहेब यांच्या परवानगीने आणि मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थिती म्हणून NSSचे मेंबर मेस्त्री मॅडम, डॉक्टर मेस्त्री मॅडम, प्राध्यापक नाव स्वप्नील बघतो मी, डोरे. स्वप्नील डोरे. स्वप्नील ढोरे आणि इतरही काही प्राध्यापक जॉईन झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपले NSSचे व्हॉलंटियर्स देखील या मीटिंगला उपस्थित आहेत. तर मी सरांना विनंती करतो, डॉक्टर मोरपडे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. धन्यवाद सर. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नेत्रदान आणि रक्तदान शिबिराच्या सर्क्युलरनुसार आपण हा ऑनलाईन कार्यक्रम घेत आहोत. कारण याची एक वेळेची मर्यादा आहे. 25 तारखेला हा रिपोर्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन सबमिट करायचा आहे. त्यामुळे 25 तारखेच्या आत, 24 तारखेला, आज 24 तारीख आहे आणि आज आपल्याला तांत्रिकदृष्ट्या या पद्धतीचा कार्यक्रम घेणं विद्यापीठाच्या सर्क्युलरनुसार बंधनकारक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच की मागच्या महिन्यामध्ये शिबिर झाल्यानंतर आपल्या महाविद्यालयातील जवळपास 25 विद्यार्थी हे एका अवयवदानाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्या कार्यशाळेमधून त्यांना अवयवदानाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व निश्चितपणे अधोरेखित झालेला असणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रक्तदान करण्याच्या बद्दलचा. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की महाराष्ट्रामध्ये दररोज जितक्या रक्ताची आणि प्लेटलेट्सची आवश्यकता असते ते संकलन होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर, निमित्ताने 26 तारखेला त्यांची पुण्यतिथी असते, त्या पार्श्वभूमीवरती विद्यापीठाचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अवयवदान, नेत्रदान आणि रक्तदान या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या एका संकल्पामुळे कुणाचं तरी आयुष्य नव्याने सुरू होऊ शकतं. याच्या पाठीमागचा हा उदात्त हेतू आहे. विद्यापीठ असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, या शासनाच्या आणि एकूणच सगळ्या प्रकारच्या उपक्रमांना आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं भरभरून असा प्रतिसाद दिला जातो. विद्यापीठाच्या पातळीवरून आपल्या युनिटचं, विशेष विद्यार्थ्यांचं कौतुकही अनेक वेळेला संचालकांनी केलेलं आहे आणि या कौतुकामधून आपल्या पाठीवरती एक शाबासकीची थाप देखील निश्चितपणे मिळते. आपल्या महाविद्यालयाला आज आणि उद्या 2 दिवस सलग सुट्टी असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं उद्बोधनाचा कार्यक्रम घ्यावा लागला. त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंखे सर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ऋषिकेश खोडदे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प आहे नेत्रदानाच्या बद्दलचा, मरणोत्तर नेत्रदान करण्याच्या बद्दलचा. महाराष्ट्रात दररोज
शासकीय हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये असंख्य असे लोक भरती होतात ज्यांची दृष्टी पूर्णपणे गेलेली आहे, परंतु कुणीतरी नेत्रदान केल्याच्या नंतर त्याला नव्याने जग बघण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आपण जाणतो की अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटमध्ये अचानक घटना बऱ्याचशा घडत असतात आणि त्यामधून व्यक्तीचा मृत्यू होतो. परंतु जर या पद्धतीनं अवेअरनेस करून आपण जर अवयवदान, नेत्रदान करण्याचा जर संकल्प केला, तर आपल्या एका संकल्पामुळे माणसांचे आयुष्य नव्याने उभे राहू शकतात आणि नव्याने जीवनाला सुरुवात होऊ शकते. आता संकल्पना जी आहे विद्यापीठाची असेल किंवा एकूणच शासनाची जी संकल्पना असेल, या संकल्पनेच्या पाठीमागचा हेतू काय आहे, तर जी 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 गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही, उदाहरणार्थ शरीरातील अवयव आपण निर्माण करू शकत नाही, किडनी निर्माण करू शकत नाही, आपण नेत्र डोळे निर्माण करू शकत नाहीत, आपण हार्ट निर्माण करू शकत नाही, आणि आपण या गोष्टी तात्पुरत्या स्वरूपामध्ये एकमेकांना ऑर्गन डोनेट ज्याला आपण म्हणतो, अवयवदान म्हणतो, त्याच्याबद्दलचं जर अवेअरनेस आपण क्रिएट केलं, निर्माण केलं, तर एका व्यक्तीपासून किमान 6 व्यक्तींना, कमीत कमी 6 व्यक्तींना, 6पेक्षा जास्त नव्यानं आयुष्याची सुरुवात करायची संधी मिळू शकते. हा उद्देश याच्या पाठीमागचा आहे, या कार्यक्रमाच्या पाठीमागचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण ज्या योजनेमध्ये काम करतो त्या योजनेला राष्ट्रीय सेवा योजना असं म्हटलं जातं, आणि या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये अपेक्षित जे आपलं ब्रीद आहे, ते ब्रीदच मुळामध्ये हे आहे की नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. हा एक अवेअरनेस प्रोग्राम आहे. महाविद्यालयाच्या पातळीवरती विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं घडवलं जातं, ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं, त्याचा उद्देशच हा आहे की समाजामध्ये, समाजाच्या प्रती एक अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची फौज निर्माण करणं, जे विद्यार्थी समाजाला दिशादर्शक म्हणून मार्गदर्शन करतील, काम करतील. आपल्या महाविद्यालयाच्या युनिटच्या माध्यमातून जी मागच्या 4 वर्षामध्ये उपक्रम झालेले आहेत, त्या उपक्रमाची खास दखल विद्यापीठाने घेऊन आपल्याला विद्यापीठाने एक कार्यशाळा देखील मंजूर केलेली आहे, आणि लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याचं आयोजन देखील महाविद्यालय पातळीवरती करणार आहोत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये समाजाच्या प्रती जी निष्ठा आहे, ती निष्ठा अशा प्रकारच्या कार्यक्रमातनं वृद्धिंगत करण्यासाठी आपण हा अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. आपण सर्व विद्यापीठाच्या या उपक्रमाला निश्चितपणे अत्यंत पॉझिटिव्हली प्रतिसाद देत आहोत. काय असतं, दरवर्षी पुण्यासारख्या शहरामध्ये आपण सगळेजण जाणतो की दररोज किमान 7 ॲक्सिडेंट असे होतात, ज्या ॲक्सिडेंटमधले 2 व्यक्ती हे किमान असे असतात जे जे मृत्यूच्या दारावरती जातात, आणि अशा लोकांच्या कुटुंबियांचं उद्बोधन करणं, मार्गदर्शन करणं, याच्यासाठी एक बराच वेळ जावा लागतो. या प्रकारच्या उपक्रमामधून आपण कुणाचं तरी आयुष्य नव्याने उभं करू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे. आणि हा हेतू आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय पूर्णत्वाला जाणार नाही. एका बाजूला दिवसेंदिवस वाढत जाणारी जी गर्दी आहे, ती गर्दी आणि त्या गर्दीमध्ये वाढत जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये लोकांना प्लाझ्मासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला. आपल्या शरीरामध्ये ज्या नैसर्गिकरित्या गोष्टी तयार होतात, मग ते रक्त असेल किंवा प्लेटलेट्स असतील किंवा सिंगल डोनर प्लेटलेट्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गन्स आहेत, ते काय आपण कुठल्या प्रयोगशाळेमध्ये तयार करू शकलेले नाही आहोत. आता जी गोष्ट आपण प्रयोगशाळेमध्ये तयार करू शकलेलो नाही आहोत, ती गोष्ट जर व्यक्तीला गरजेची असेल, एखाद्या बेड वरती असलेल्या व्यक्तीला गरजेची असेल, तर त्याची पूर्तता अवेअरनेस शिवाय समाजापर्यंत हा संदेश पोहोचणार नाही. हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी जी आहे ती आपली आहे. आणि आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, सदस्य, विद्यार्थी
हा एक समाजाला निश्चितपणे वेगळ्या प्रकारचा संदेश आपण देत असतो. आपण सर्वजण जाणतोच की आपण आतापर्यंत जितक्या काही ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही एक माध्यम आहोत आणि प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेणारे तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात. आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं यावर्षी अनेक ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चितपणे त्यांनी बदल घडवून आणलेला आहे आणि या बदलाच्या पाठीमागे जी शासनाची योजना आहे ती योजना कारणीभूत आहे. ज्या योजनेला राष्ट्रीय पातळीवरून विशेष असं अनुदान दिलं जातं. आता या कार्यक्रमामध्ये आपण केवळ नेत्रदान म्हणून नाही तर नेत्रदानाचा संदर्भातला उपक्रम घ्यावा असं जरी शासकीय पातळीवरून आपल्याला सुचवण्यात आलेलं असलं तरी आपण एकूणच अवयवदानाच्या बद्दलचा अवेअरनेस आणि एकूणच नेत्रदानाच्या बद्दलचा संकल्प आपण आज सर्वजण करणार आहोत. अशी कुणावरही वेळ येऊ नये, पण अशा प्रकारची जर वेळ आली तर अशा प्रकारचे दान करण्यामध्ये आपण मागेही हटू नये हा एक उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवरती आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या अशा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राष्ट्रीय पातळीवरून, राज्य पातळीवरून, विद्यापीठ पातळीवरून साजरे केले जातात, ज्याचा उद्देशच मुलांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एक असं आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी नेत्रदानाच्या बद्दलचं ज्याबद्दलचं सविस्तर विश्लेषण सर खोडदे सर तुम्हाला करणारच आहेत, त्याच्याबद्दलचं एक हे असणार आहे, फॉर्म भरून द्यावा लागणार आहे ऑनलाईन आपल्या सर्वांना. तो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याची आपल्याला अपलोड ती सगळे डॉक्युमेंट्स करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27 तारखेला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या समोर. 27 तारखेला ज्या ज्या विद्यार्थ्यांना रक्तदान करणं शक्य आहे, अर्थात आपण डिसेंबर महिन्यामध्ये एक मोठा रक्तदान शिबिर घेतलेला आहे, त्याच्यानंतर 3 महिने व्हायची आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं आणि जे विद्यार्थी करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परत एकदा रक्तदान करण्याची संधी ही मिळालेली आहे. साने गुरुजी सभागृहामध्ये 2 ऍक्टिव्हिटी म्हणजे एक अवयव नेत्रदानाच्या बद्दलचा संकल्प आणि रक्तदान ह्या 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला माननीय संचालकांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटींना आपण अवेअरनेसच्या पातळीवरती, उद्बोधनाच्या पातळीवरती प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीनं आपण ही ऍक्टिव्हिटी घेत आहोत. थोडक्यात फक्त विद्यार्थ्यांना अवेअरनेसच्या बद्दलचा संदेश द्यावा अशा प्रकारचा आदेश आपल्याला संचालकांनी दिलेला होता आणि प्रत्यक्ष रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करण्याची ऍक्टिव्हिटी ही 27 तारखेला साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित केलेली असते आणि आपण दरवर्षी तिथे देखील सहभाग देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी 27 तारखेला आपल्या महाविद्यालयाच्या समोर साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये रक्तदानासाठी यावं आणि यानंतर जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेच्या बद्दलचं जे सविस्तर मार्गदर्शन आहे ते खोडते सर करतील. मला या ठिकाणी नेत्रदान करण्याच्या बद्दलचं उद्बोधन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं बोलण्याची संधी मिळाली. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आणि कार्यक्रम अधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंके सर, उपप्राचार्य आणि सर्वच पदाधिकारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि मला जी वेळ दिलेली होती 10 मिनिटं बोलण्याची ती वेळ संपलेली आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता मी ग्रुपवरती 3 गोष्टी अपलोड केलेल्या आहेत आपल्या NSSच्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये 27 तारखेला रक्तदान शिबिर होणार आहे त्याचं पत्र त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे. ज्यांना रक्तदान करायची इच्छा आहे तर माझं असं म्हणणं आहे की रक्तदान करायला जर संधी नाही भेटली तुम्हाला तुमच्या वजनामुळं किंवा तुमच्या आपलं हे हेमोग्लोबिनमुळं तरी हिमोग्लोबिन सुद्धा तुम्ही मेडिकल चेकअप करून घ्या फुकट. तिथं जाऊन आपली उपस्थिती दाखवून त्यांच्याकडून आपली आरोग्य तपासणी करून घ्या. त्याचा 2 प्रकारे फायदा आहे. एक तर तुम्हाला तुमचा मेडिकल स्टेटस कळतो
की काय कमी काय जास्त आहे तुमच्या शरीरात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नाव त्या ठिकाणी पोहोचतं. भविष्यात तुम्हाला गरज पडू नये, पण जर पडली आरोग्य चिकित्सा करण्याची त्या ठिकाणी, तर तुम्हाला प्राधान्याने तिथं तुमचं ऍडमिशन लवकरात लवकर तुमच्या शेजारच्यांचं तुमच्यामुळे कोणाचा तरी फायदा होईल. म्हणून या 2 गोष्टींसाठी आपण तिथे जाऊन आणि रक्तदान करायची संधी भेटली तर छानच गोष्ट आहे. रक्तदान करू शकतो आपण. त्याचबरोबर मी अजून 2 गोष्टी अपलोड केल्यात. एक आहे प्रतिज्ञापत्र आहे. PDF फॉर्मॅटमध्ये आहे. प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्याची प्रिंट काढायला लागेल. हाताने, पेनने आपल्या त्याच्यामध्ये माहिती भरायची आहे. त्याचा फोटोग्राफ काढायचा आहे आणि तो फोटोग्राफ Google फॉर्म दिलाय त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. मी परत सांगतो, PDF तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेली आहे प्रतिज्ञापत्राची. ती डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, ती हाताने भरा. त्याचा फोटो काढल्यानंतर दिलेल्या Google फॉर्ममध्ये अपलोड करायची. तर हे केल्यानंतर तुमचा Google फॉर्मचा जो रिस्पॉन्स येईल तो आम्ही विद्यापीठाला आणि मान्य संचालकांना सादर करू. तुमच्या नावासहित जाईल तो. तर अशा प्रकारे आजच्या जो कार्यक्रमामध्ये आपण आव्हान करण्याचा जो कार्यक्रम घेतलाय त्याच्यामध्ये NSSचं पूर्ण आमचं टीम आणि NSSचे व्हॉलंटियर्स, प्राध्यापक हे सर्वांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आपल्याला या कार्यक्रमासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर सुरेश साळुंके साहेबांनी परवानगी दिली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून आपल्याला प्रबोधन मार्गदर्शन केल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर मुरकुटे सरांचे मी आभार व्यक्त करतो. जर कुणाला शंका असेल तर त्यांनी माईक अनम्यूट करून या ठिकाणी बिनधास्त प्रश्न विचारू शकता आणि आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करू. त्याआधी तुम्हाला प्रश्न असेल तर विचारू शकता. प्रश्न विचारायची लाज किंवा भीती वाटत असेल तर ग्रुपवरती मेसेज करू शकता. ठीक आहे सर, कोणाला शंका दिसत नाही तर या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र आल्याबद्दल मी आता स्क्रीनशॉट तर काढलेले आहेत. मॅक्झिमम अटेंडन्स आपली 27 पर्यंत गेलेली, कमी आहे खूप, पण ऍटलिस्ट काहीतरी आपण दाखवू शकतो की कार्यक्रम झालेला आहे आपला. त्या ठिकाणी मीटिंग बंद करतो मी, तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर. थँक्यू सर. थँक्यू सर, ओके, थँक्यू. थँक्यू ओके सर, थँक्यू. ओके सर, स्वप्नील सर, थँक्यू. ओके.